झी 24 तास एक पाऊल पुढे। औरंगाबादमध्ये महापौर पदासाठी शिवसेनेकडून कला ओझा यांनी अर्ज भरलाय। गेल्यावेळी शिवसेनेला साथ देणाऱ्या अपक्ष नगरसेवकांनी यावेळी घेतलेल्या वेगळ्या भूमिकेमुळे शिवसेना अडचणीत येण्याची शक्यता आहे। अपक्ष आणि काँग्रेसकडूनही अर्ज भरण्यात आलेत। येत्या 29 ऑक्टोबरला महापौर पदासाठी निवडणूक होते आहे। महापौर पदासाठी शिवसेनेकडून कला ओझा यांनी अर्ज भरलेला असला तरी महापौर पदावर विराजमान होण्याचा त्यांचा मार्ग खडतर बनलाय। कारण गेल्या वेळी महापौर पदाच्या निवडणुकीत शिवसेनेला मदत केलेल्या अपक्षांनी यावेळी वेगळी भूमिका घेतली आहे। एकूण 99 सदस्य असलेल्या औरंगाबाद महापालिकेत सध्या शिवसेनेचे 30, भाजपचे 15, काँग्रेस 19, राष्ट्रवादी 11, मनसे 1 आणि अपक्ष 23 असे नगरसेवक आहेत। अशा परिस्थितीत अपक्षांच्या मदतीशिवाय आघाडी किंवा युती कुणीही आपला महापौर निवडून आणू शकत नाही। अपक्षांचा महापौर करण्यासाठी जो पक्ष सहकार्य करेल त्यांच्यासोबत या नगरसेवकांचा पाठिंबा असेल असा सूर या अपक्षांच्या गटानं लावलाय। यासाठी अपक्ष नगरसेवक सहलीच्या नावानं गायब झाले आहेत। अपक्षांच्या या चालबाजीनं युतीच्या गोटात चलबिचल निर्माण झालेली आहे। तर काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी मात्र या संधीचं आमची भूमिका तीच राहील। प्रश्न एवढाच आहे की आमचा जो काही वाटा आहे तो आम्हाला कशा पद्धतीने मिळू शकेल हे बघण्याचं माझं काम नक्कीच राहील। शिवसेनेचाच महापौर निवडून येणार असा विश्वास शिवसेना नेते विश्वनाथ नेरुरकर यांनी व्यक्त केलाय। मतांची पळवापळवी होऊ नये म्हणून शिवसेनेच्या सर्व नगरसेवकांना सहलीला नेलं जाणार आहे। तर भाजपचे नगरसेवक मात्र त्यांच्यासोबत असणार नाहीत। शिवसेनेला जराही वातावरण खराब नाही, अतिशय चांगलं वातावरण आहे आणि 100% शिवसेना भाजपचा महापौर होणार याच्याबद्दल काय माझ्या मनात जराही शंका नाही। हो, निश्चित होणार आहे, कारण शिवसेनेचाही महापौर तिथे निवडून येणार आहे आणि शिवसेनेचाही विजय भगवा फडकणार आहे। जिल्हा परिषद निवडणुकीतही काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं मनसेच्या साथीनं शिवसेनेला जिल्हा परिषदेतून हद्दपार केलं। यावेळेस अपक्षांच्या मदतीनं शिवसेनेला महापालिकेतून हद्दपार करण्याची संधी आघाडीला मिळू शकते। आता झेडपीची पुनरावृत्ती महापालिकेत होते की शिवसेना आपला गड राखण्यात यश मिळवते हे येत्या 29 तारखेला स्पष्ट होईल। झी 24 ताससाठी विशाल करोळे, औरंगाबाद। झी 24 तास एक पाऊल पुढे।